हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं वैशाली लाईव्ह अँड किचनमध्ये. तर आजचा दिवस तुम्हाला सुखी समाधानी आणि खूप खूप आनंदी जावो. तर इथे हे बघा पार्सल आलेलं होतं आणि हे एक विंडोसाठी नेट बोलावली मी. आता विंडो आहे छोटी, म्हणजे की एकाच पल्ल्याची आहे आणि नेट आहे मोठी. तर त्याच्यामुळे मग मला ते आता कट करून परत ते शिवून घेतलं मी, कारण जिकडनं ज्या साईडला ते चिकटल्या जाते टेप त्या साईडला. तर हेच काम लागलं माझ्या मागे आणि अर्ध्या तासापासून तेच करत आहे. त्यातल्या त्यात सुई जी आहे ती टोचत नव्हती यामध्ये. मग थोडा कापड लावून साईडनी करून ते कसं तरी केलं मी आणि शेवटी म्हटलं चला इथे खिडकीला लावू. आता ही जी वॉशरूम एरिया आणि किचनच्यामध्ये जे पॅसेज आहे तर तिथे ही विंडो आहे. आता या विंडोला नेट लावणं आवश्यक आहे, नाहीतर खिडकी ओपन ठेवताच येत नाही, कारण की मागच्या बाजूला पूर्ण असं शेत आहे. त्याच्यामुळे इथे काही पण येण्याची भीती असते. तर जास्त वेळ ते ओपन ठेवू शकत नाही. बंद ठेवलं तर एकदम ते गुदमरल्यासारखं आणि खूप बंदिस्त वाटते, म्हणजे सफोकेटेड वाटते. म्हणून म्हटलं खिडकी ओपन ठेवायची. ही नेट लावली तर मग दिवसभर खिडकी ओपन राहू शकते. तर इथे सगळीकडे ते लावून घेतली व्यवस्थित पट्टी. पण झालं असं की जो टेप आहे ना थोडा मी मागेच लावला, त्याच्यामुळे ती जी नेट आहे ती थोडी कमी पडली. त्याच्यामुळे मला ते परत लावावं लागलं आणि अशा पद्धतीने लावली. म्हणजे आता खिडकी थोडा वेळ ओपनही असली तरी काही प्रॉब्लेम नाही. नाहीतर मग कसं जेव्हा आपण इथे असलं तेव्हाच ओपन ठेवावी लागत होती आणि लगेच बंद. आता इथून नाही म्हटलं पावसाळ्याचे कीटक काही ना काही येतातच. तर म्हटलं चला हे पण खिडकी आता पॅक करून घ्यायची. म्हणजे आता तिन्ही खिडकीला नेट लावल्या मी. आणि कुठेही गेलं ना काही ना काही खर्च येतोच आपल्याला. जिथे कुठे रेंटनी राहायचं म्हटलं तर काही ना काही म्हणजे घेणं लावणं हे चालूच असतं. मग भलेही आपण तिथे 1 वर्ष राहू द्या 2 वर्ष राहू द्या, पण काही ना काही खर्च येतोच. तर ठीक आहे, आता हे लावलं व्यवस्थित झालेलं आहे. आणि आजचा विषय माझा फारसा काही नाही आहे. तर मी फक्त एकच सांगणार आहे, आता जे काही आपलं जंतर मंतरमध्ये आंदोलन झालं आणि खरंच आत्ताच्या मुलांना मानलं पाहिजे. म्हणजे नेक्स्ट लेवलचे आहेत ते. जेवढे हट्टी जिद्दी नाही ऐकणारे, थोडे म्हणजे चिडचिडपणा करणारे जरी असले ना तरी पण एकदा का ते त्यांच्या जिद्दीवर आले ना तर एखादी गोष्ट करूनच दाखवतात. शेवटी विद्यार्थ्यांना यश मिळालं, त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या, हे पण खूप बरं वाटलं. आणि जे काही त्यांनी आता 1 महिन्यापासून त्यांचं जे आंदोलन चालू होतं तर खूप संख्येने प्रत्येक ठिकाणचे विद्यार्थी आले आणि सर्वांनी सपोर्ट दिला. तर खूपच आजची पिढी म्हटलं ना खूप हुशार आहे आणि खरंच काही ना काही ते नक्कीच घडवू शकतात. तर हे जे रोज आता बातम्यामध्ये आणि ओपन केलं इंस्टाग्राम फेसबुक तर तेच सुरू आहे. रील्स एवढ्या याच्यामध्ये अडचणीमध्ये काही हसवणारे पण होते मुलं मुलं किंवा मुली म्हणा. बरेच जणं म्हणजे एवढ्या सिरियस वातावरणामध्ये काही कॉमेडी करणारे. आणि इंस्टाग्राम ओपन केलं ना तर आता सध्या तेच रील चालू आहे. काही काही याच्या रील्स बघून तर हसू पण येते की किती म्हणजे इतक्या याच्यामध्ये ते छान म्हणजे वातावरण ठेवू शकतात. आणि खरंच आता इतक्या दिवसापासून ते घर सोडून कोणाला जे भेटेल ते म्हणजे जिथे जागा मिळाली तिथे त्यांनी झोपले डास चावले, पण तरीसुद्धा त्यांनी त्यांची जिद्द सोडली नाही, माघार घेतली नाही आणि त्यांच्या मागण्या आता पूर्ण होत आहे. तर खूप छान वाटलं हे. तर असो, आणि पुढच्या त्यांच्या भविष्यासाठी खूप शुभेच्छा सर्वांना. तर त्यानंतर बघा इथे आता चहा करायला ठेवला आणि 2 दिवसा मिळून हा व्हिडिओ आहे. तर इथे चहा ठेवला आणि भांडे घासायचे होते. भांडे घासायच्या आधी म्हटलं चहा घ्यायचा, नंतर बाकीची कामे. तर इथे ना कॅमेराचा म्हणजे इतका प्रॉब्लेम नाही, पण आता हे लाईटचा प्रकाश इतका येत नाही, तर थोडं अंधूक वाटतं आणि मलाच ते व्यवस्थित वाटत नाही. त्यानंतर इथे चहा वगैरे केला. म्हटलं चला थोडा वेळ चहा घेऊया. आणि नेट वगैरे लावून झालेली होती, त्यात नळ येणार होते. चहा घेतला की भांडे आणि लगेच मग पाणी भरायचं होतं. आता त्यानंतर झाडायचं. तर इथे मुलगी गोष्टी सांगत होती. ती पण रोज बघत असते त्या न्यूज वगैरे. तर सांगायची ती. आणि आत्ता आमच्या वेळेस तरी कुठे JEE आणि नीट हे मला अजून माहिती नव्हतं. आणि आत्तापर्यंत मी पण इतकं काही ते म्हणजे ऐकलं, पण काय नेमकं कसं आहे ते मला इतकं माहिती नव्हतं. तर माझी मुलगी सांगायची की अशा अशा पद्धतीचा आहे, असा अभ्यास करावा लागतो, खूप म्हणजे त्याच्यामध्ये मेहनत घ्यावी लागते. आणि JEE असो किंवा नीट असो, इंजिनिअरिंगसाठी डॉक्टरसाठी सर्व याच्यासाठी आता एंट्रन्स द्यायचं म्हटलं तर खूप म्हणजे सोपी झालेलं नाही आहे. त्यात इतकं पेपरफुटी झालं. आणि इतके हुशार विद्यार्थी असले आणि त्यांना जर असं पेपरफुटीमुळे नुकसान झालं तर किती म्हणजे त्रास होतो आणि किती विद्यार्थ्यांचा जीव गेला. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी म्हणजे आत्महत्या केलेली आहे आणि खूप याचं प्रमाण वाढलेलं होतं. पण छान झालं आता जे काही होत आहे ते ठीक आहे.
आणि सर्वांचा म्हणजे सपोर्ट आहेच विद्यार्थ्यांना. विद्यार्थी म्हटलं तर आपल्या देशाचं भविष्य आहे आणि त्यांच्यासाठी सर्वांनी सपोर्ट करायलाच पाहिजे. जर चांगल्या गोष्टीसाठी सपोर्ट नाही केला तर मग काय फायदा. तर असं त्यानंतर इथे भांडे वगैरे घासले, चहा झाला आणि भांड्याचा पसारा बघू शकता. सकाळ संध्याकाळ एवढा ढीग असतोच भांड्याचा, ते घासून घेतले. आणि आता नळं आलेले होते तर पाणी भरायचं होतं. त्यातल्या त्यात आता वातावरण बघा बाहेरचं छान आहे आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर आभाळ बघू शकता एकदम असं मोकळं आहे, पण सांगता येत नाही कधी ढगं दाटून येतील आणि पाऊस येईल, तर काही सांगता येत नाही. तर इथे बघा छान असं वातावरण झालेलं आहे आणि सकाळी सकाळी बाहेर जर आलं ना मस्त असा थंडावा वाटतो. इथे कपडे वगैरे वाळत टाकलेले आहे आणि झाडाची फुलं बघितले ना तर खूप म्हणजे प्रसन्न वाटतं. अगदी दार उघडलं ना की डोळ्यापुढे हे जी फुलं दिसतात ना गुलाबाचे, तर असं वाटते की त्या फुलाकडेच बघत राहावंसं. आणि आता बघा इकडे असं इतकं हिरवं आहे ना, भरपूर असं हिरवं, आणि त्यातल्या त्यात त्याच्यामुळे जास्त किडे पाखरं येतात त्याची खूप भीती वाटते. नाहीतर छान आहे तसं वातावरण. उन्हाळा आणि हिवाळा तर एकदम मस्त जातो इथे, फक्त पावसाळ्याचं थोडं भीती वाटते, पण असो आता सवय झाली. त्यानंतर आता हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी सकाळचा, म्हणजे त्याच दिवशी सकाळी. तर इथे आता मी जे ही खिडकी आहे ना ती ओपन करून घेतली. ही किचनची खिडकी आहे आणि ती लाईट बंद असला की असं काहीचं दिसतं आणि खिडकी लावल्यानंतरही फारसा प्रकाश येत नाही. पूर्ण पल्ले जर ओपन केले तर येतो. त्यानंतर इथे बेड आवरायला घेतला. मग लक्षात आलं की इथे फोटो लावायचा होता आणि खिळा दिसला. म्हटलं लावायचा कुठं हा प्रश्न होता. खिळे तर होते पण काही मोठे काही छोटे, ज्याच्यामध्ये की फोटो अडकल्या जात नव्हते. तरी एक फोटो मला तो लावायचाच होता जो की 7 घोड्याचा. बाकी तसेच ठेवलेले आहे दिवाणमध्ये, कारण इथे जास्त खिळे नाही आहे आणि आम्ही पण ते ठोकून घेतले नाही. म्हटलं जाऊ द्या, कारण जास्त दिवस तर राहायचं नाही आहे, साधारण वर्ष जरी निघाला तरी भरपूर आहे. तर त्यानंतर हा फोटो काढला आणि आता जिथे वॉच लावलेली आहे तिथे हा फोटो लावेल आणि वॉच दुसरीकडे, कारण हा फोटो पाहिजेच होता. म्हणजे रुची बोलली की मला हा फोटो बाहेर काढून दे आणि लावून दे. आता जर ते स्टिकर चिपकून लावायचं म्हटलं ना तर असं वाटतं की पडलं तर ते गेलं, त्याच्यामुळे मग ते स्टिकर काही मी लावलेले नाही आहे. तर स्टिकर भरपूर घरी. आता तेच जागा शोधत होती की नेमक्या कुठल्या जागी आणि कुठल्या दिशेला लावायचं. सहसा तर हे उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे म्हणजे असं काही लावतात. तर तेच बघत होती मी, म्हणजे जे भिंत योग्य वाटेल तिथे लावेल. तर त्याआधी म्हटलं हे सगळं पुसून घेऊ आणि पुसल्यानंतरच लावायचा. आणि आता पुसून तर ठेवलेलेच होते, पण नाही म्हटलं तरी थोडं धूळ होतेच त्यावर. त्यानंतर मग आता मला या साईडला ते दिसलं तर म्हटलं चला इकडेच लावून घेते, कारण या साईडला थोडं ठीक वाटते आणि वरच्या बाजूला तो फोटो. तर मग म्हटलं इथे योग्य वाटला तर इथे वॉच लावली आणि आता या साईडला फोटो लावला, ज्या साईडला टी व्ही आहे त्या बाजूला. त्यानंतर इथे बघा आता हे बेड आवरायला घेतला, बेड वगैरे आवरून घेतला. आणि इथे माहिती आहे का 2 दिवसाआधी एकदम बारीक सापाचं पिलू उठून आलं, तेच कळालं नाही. आणि आज सकाळी मी फिरायला जात होती तर अगदी चप्पल खाली सापाचं पिलू. जशी चप्पल उचलली तसं असं वाटलं की मेलं आहे की काय. मग मी झाडूनी लोटायला गेली तर लगेच त्याचं म्हणजे सरपटत होतं ते. आणि म्हणजे थोडा वेळ भीतीच वाटली. म्हटलं इतकं दारापर्यंत येतात तर दाराच्या फटीतून यायला काही वेळ लागत नाही, एकदम बारीक असले तर ते येऊच शकतात. त्यातल्या त्यात असं काही दिसलं ना तर माझ्या मनात तर जास्तच भीती असते, त्यामुळे 24 तास दार बंद करून ठेवते. जेव्हा मी असली बसलेली तेव्हाच ओपन ठेवते, नाहीतर ठेवत नाही. त्यानंतर इकडे सोफा आवरायला घेतला, सोफा वगैरे आवरून घेते. आणि त्यानंतर आता बाकीची कामे. तर हा सोफावरचं जे कवर होतं ते धुवायचं होतं, कारण ऊन तापलेली होती. विचार केला धुवू की नको धुवू, पुन्हा म्हटलं जाऊ द्या आज राहू द्या उद्याच धुते. तर एका दिवशी काही सर्व कपडे काढत नाही, एका दिवशी एक एक धुते, कारण मग वाळवायचा प्रॉब्लेम येतो. पाऊस आला की मग ते घरभर कपडे होतात, त्यापेक्षा म्हटलं राहू द्यायचं. तर या सोफ्याला मी आता काय करते की वरचा जो कवर आहे लावायचं, तर दोन्ही साईडला रबर लावून ठेवते, जेणेकरून ते निघणार नाही. नाहीतर ते जर लावलं नाही ना एका मिनटात मुलगी पाळून ठेवते, कारण तिला सोफा अस्ताव्यस्तच असलेला म्हणजे आवडतो म्हणता येणार नाही, पण ती बसतेच कशी माहिती नाही. मागचं पूर्ण जे कवर आहे ते खाली पाडते ती. तर ठीक आहे. त्यानंतर इथे दोन्ही साईडला बघा अशा पद्धतीने ते रबर लावून घेतले, म्हणजे तो पडणार नाही आणि व्यवस्थित ते कवर राहील. त्यानंतर इकडे बाहेरचं झाडायचं होतं, तर ते झाडायला घेतलं आणि बाहेर पाणी वगैरे शिंपलं. पण बाहेरचं मी काही शूट करू शकत नाही, आधी एकटी होती तर करायची, पण आता जे शेजारी आले त्याच्यामुळे असं दार ओपन करून कॅमेरा घेऊन ते मला तरी ठीक वाटत नाही. त्यापेक्षा मी माझ्या 2 रूममधला व्हिडिओ घेते, नाहीतर मग जास्त फारसं काही बाहेरचं शूट करत नाही. तर असो त्यानंतर सगळं झाडून वगैरे झालं आणि आता म्हटलं चला चहा करूया.
त्यानंतर भांडे घासायचे होते, तर त्याआधी ही रात्रीची भाजी होती ती गरम करायला ठेवली. गरम करून ठेवली तर मग ती खराब होत नाही, नाहीतर मग दुपारपर्यंत खराब होण्याची भीती असते. आणि तशी मला सवय आहे, रात्रीची कुठलीही भाजी असो सकाळी गरम करून ठेवून देते. त्यानंतर इथे जे काय म्हणतात त्याला, ह्या पिलो आहे, तर ह्या उन्हामध्ये ठेवायच्या होत्या. तर म्हटलं चला त्या पण उन्हामध्ये वाळत ठेवते, कारण बाहेर चांगलं ऊन आलेलं होतं आणि छान वाळल्या असत्या. आता इकडे चहा व्हायचा आहे. चहा होईपर्यंत म्हटलं चला थोडी ऊन घेऊया, खिडकीतून छान सूर्यप्रकाश येतो. तर इथे जर खुर्ची टाकून बसलं ना तर थोडी ऊन लागते आणि एक चांगलं आहे की ते ऊन मिळते, त्याच्यामुळे थोडं बरं वाटते. त्यानंतर इथे भांडे घासायला घेतले. आता भांड्याचा गर्दा तर भरपूरच जमा झालेला आहे. आता भांडे झाल्याशिवाय बाकी कामं होत नाही. भांडे झाले की मग गॅस ओटा क्लीन करणं. नाश्ता करून ठेवलेला आहे, तर नाश्त्यामध्ये केले पोहे आणि आता भांडे घासायला घेतले. आणि रात्रीचे भांडे घासायचं म्हटलं ना तर मग ते उशिरा जेवण झालं की ते राहून जातं, त्याच्यामुळे मी सकाळीच घासते, सहसा रात्री घासत नाही. तर ठीक आहे. त्यानंतर बघा हा जो माठ आणलेला आहे नवीन, अजूनही तो भरलेला नाही मी, याच्यामध्ये जुनं पाणी टाकून ठेवलेलं आहे. तर आता साधारणतः 5 ते 6 दिवस झाले ते पाणी त्यामध्ये भरून नाही. आता ते पाणी काढणार, नंतरच भरेल. आणि हा माठ जरा जास्तच मोठा आहे, असं वाटतं की तो अजून फुटायची भीती, कारण जो आधीचा माठ होता तो छोटा होता थोडा, हा थोडा मोठा आहे. आणि इथे जर वरती भरायचं म्हटलं ना, एकतर मला सवय नाही असं वरती पाणी भरायची, तर जपूनच भरावं लागेल. तर बघू आता, भरणार तर भरणार, नाही तर नाही भरणार. सध्या आता गुंडातल्या पाण्याची सवय झाली आहे मला. आणि त्यानंतर सर्व भांडे वगैरे घासून घेतले. भांडे घासताना इतकं पाणी सांडताना खाली विचारू नका, सगळं ओल्याला ओलं होतं, त्यामुळे ते वरचेवर पुसत राहावं लागतं. त्यानंतर इथे गॅस ओट्याची क्लिनिंग करायला घेतली आणि रोज ह्या भिंती मी क्लीन करते, जेणेकरून चिकट यायला नको. आणि आता ते सवय झाली ना, आणि इतका सर्फ लागतो मला भरपूर असा, कारण जिकडे तिकडे सर्फचाच वापर असतो भिंती धुणा मागच्या साईडला. कारण मला 1-2 किलोचं पॅकेट असलं ना ते महिनाभर जात नाही, इतका सर्फ लागतो. कारण रोजचं तेवढंच क्लिनिंग असते, त्याच्यामुळे ते लागते. त्यानंतर इथे गॅस वगैरे सगळी पुसून घेतली आणि आता बाकीची कामं पडलेली होती. तर असं माझं आजचं छोटंसं रुटीन होतं. फारसं काही शेअर केलेलं नाही. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर इथे हे बेसिंग आहे ते धुवायचं होतं, नळ वगैरे घासून घेतले. आणि आता बोरचं पाणी असल्यामुळे थोडे नळ असे पांढरे पडतात, किती स्वच्छ केले ना तरी ते होतातच. तर हे सगळं क्लीन करून घेतलं आणि आता दुपारच्या कामाची तयारी. तर बाकी दुपारचं काही मी शूट केलेलं नाही, सकाळचं थोडं रुटीन केलेलं आहे आणि काही थोडं काल केलेलं आहे. कारण इथे व्हिडिओ शूट करायचं म्हटलं 2-3 दिवस झाले, तर इच्छाच नव्हती होत व्हिडिओ शूट करायची आणि एडिट करायची. का कुणास ठाऊक, कधी कधी होतं तसं. आणि आता माझे रेग्युलर व्हिडिओ अजिबात येत नाही आहे, तेच मला असं वाटतं की नाही आपण याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे. पण काही ना काही कारणामुळे ते राहूनच जातं. म्हणजे जसं मी ती आधीच्या रूमवर ॲक्टिव्ह राहायची, व्हिडिओ शूट करायची रोज, तसं इथे होत नाही. इथे कसं जास्त जोराने बोलू पण शकत नाही, व्हिडिओ एडिट करताना म्हणजे असा प्रॉब्लेम येतो, व्हॉईस ओव्हर देताना प्रॉब्लेम येतो. तर ठीक आहे, तरी 2 दिवसानंतर एक व्हिडिओ टाकेल. चला मग एंड करते, बाय बाय.